बाउंड्री लाईन जी आहे बाउंड्री लाईनच्या बाहेरनच आपण सर्वांनी जायचं आहे. सुरुवात होते या अंतिम सामन्याला. अगदी आपण पाहू शकाल व्हॉलेंटियर्स स्पेशली आपण उभे राहा बाउंड्री लाईनवर आता, कारण की इव्हिनिंग सेशन आहे, संध्याकाळचं सत्र. चहू बाजूने आपण जायचं आहे. विहाविरा 11 धानी आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2025. चला व्हॉलेंटियर्स आपण चहू बाजूने मैदानाचा ताबा घ्या. इव्हिनिंग सेशन आहे, सुरुवात होईल या अंतिम फायनल सामन्याची. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. फर्स्ट बॉल आणि पहिल्या चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. पहिलीच अगदी लेंथ अगदी आपण पाहत आहे ॲक्युरेट पद्धतीने देवा पांडेची ही लेंथ. निथल यॉर्कर ज्याला आपण नेहमीच संबोधित करतो, खोलवर लेंथ आणि त्यावर प्रत्युत्तर नव्हतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड पॅड मध्ये अगदी गॅप तयार झाला आणि त्या गॅप मधनं चेंडू अगदी पास झाला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून पहिला धक्का हा तंबूच्या आशयाला. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का. किरणने प्रत्येक मॅच मध्ये एक सामंजस्यपणे खेळ करून दाखवलाय, परंतु या मॅच मध्ये अगदी त्याला बाद व्हावं लागतंय आणि इथून अगदी हा बसलेला पहिला धक्का टीम वसई बेनापट्टी या संघाला. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. सुरेंद्र याला अगदी आपण पाहताय 5 चेंडूंचा अगदी हे पहिलं षटक, दुसरं षटक सुद्धा 5 चेंडूंचं राहील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. बॅटच्या माध्यमातून चेंडूला वळवलंय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. वाईडी स्क्वेअर लेग सीमारेषा लगत चेंडूला अगदी उचलून फील्ड केलं जाते. एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर येईल. एकच धावेवर समाधानी राहावं लागेल. समीर स्वतःकडे अगदी स्ट्राईक ठेवेल. एकेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. 1 रन्स ऑन अ कार्ड. 1 या अंकांवर हे धाव फलक ते अगदी पाहायला मिळतंय. फायनलचा सामना, फायनलचा थरार मैदानाच्या दिशेने अगदी पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा देवा इथून सुसज्जित होईल. गोलंदाजी मार्कवर. ओहो अगदी समोरनं. आता चेंडूला अगदी आपण पाहू शकाल थोडीशी गती जी आहे ना ते खेचून घेतले. अगदी इथून प्रत्येक चेंडू गडी जो स्ट्रगल आहे ना तो थोडासा समीर याचा वाढत असताना पाहायला मिळतोय, कारण की 10 चेंडूच्या या फायनल मॅच मध्ये तुम्हाला या 10 चेंडू गडी खूप चांगल्या पद्धतीचा खेळ हा करावा लागणार आहे. टीम बेनापट्टी संघ अगदी आपण पाहत आहे संघर्ष करतोय मैदानाच्या दिशेने. खोलवर लेन पुन्हा एकदा हाताळण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी स्निक लागली जाते. बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न नाही. थोडासा पेशन्स, थोडासा कंट्रोल अगदी तो पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर. सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले 2 अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील, कारण की या 5 चेंडूंचं हे षटक जे आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली, वेळेचा अभाव आहे आणि त्याच कारणास्तव मात्र हा निर्णय. 2 धावा स्कोर कार्डवर अगदी आहेत. ऑन साईडला खेळण्याचा मानस, जिथून अगदी आपण पाहता डाऊन द लेग ही लेंथ आहे. 1 धाव त्या निश्चित स्वरूपी कंप्लीट केले. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होत असताना फलंदाजाला ते बाद व्हावं लागेल. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ तो अगदी झालाय समाप्त आणि धाव फलक अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 3 या अंकांवर. अगदी टीम वसई बेनापट्टी हा संघ अगदी पाहायला मिळतोय. धावेंच्या बाबतीमध्ये पूर्ण स्ट्रगल आणि परिपूर्ण संघर्ष टीम वसई बेनापट्टी या संघाचा अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा स्ट्रगल तो आहे तो संपवावा लागेल. अजून सुद्धा 5 चेंडूंचा खेळणे शेष आहे आणि त्या 5 चेंडू गणिक तुम्हाला योग्य त्या पद्धतीची फलंदाजी ती आकाराबीस लागणार आहे. नव्याने बॅटर अनिकेत याला अगदी आपण पाहत आहे. नफीज याला अगदी आपण पाहू शकाल या सेकंड स्पेल मध्ये अगदी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांनी बाहेरून जा बाउंड्री लाईनच्या, सर्वांना विनंती करतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जिथून अगदी पाहायला मिळतोय की चेंडू सरळ निघून गेला. यष्टी रक्षक यांच्या हातकड्यामध्ये डॉट बॉलची सांगता ती अगदी पाहायला मिळते. नफीजने आज संपूर्ण या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी करून दाखवली. त्या पद्धतीने दुसरा दिवस पाहायचा झाला या मॅच मध्ये आणि मागील मॅच मध्ये सुद्धा त्याचा परफॉर्मन्स अतुलनीय राहिला. ऑन साईडला खेळला गेलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. अगदी हा स्ट्रोक अगदी आपण पाहू शकाल त्या दिशेने हलकीशी मिस्टेक झाले. आता एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केले. चेंडूची फेकी अगदी केली जाते. 1 बाउन्सने कलेक्शन होईल. या 2 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित होतील आणि दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 5 या अंकांवर. योग्य त्या पद्धतीने पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवर ही दुहेरी धाव अगदी आपण पाहत आहे. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ या इनिंग मधील अगदी बाकी आहे. 10 चेंडूंच्या या फायनल मॅच मध्ये अगदी दोघही संघ कशमकश मध्ये. जर एखादा मोठा स्ट्रोक आला ना तर सामन्यामध्ये पुनरागमन होईल आणि तो मोठा स्ट्रोक चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये यासाठी सक्सेसफुली तो स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच, वेट परिपूर्ण ट्रान्सफर, सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावेंकरिता. अगदी समीरच्या बॅट मधनं अगदी आपण पाहता या संध्याकाळच्या सत्रामधील महत्वाचा मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार, षटकार
आणि या 6च्या गतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 या अंकांवर हे धावफलक ते अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक ऑन साइडला खेळला गेला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावेंकरिता. 11 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा यस्टी डिस्ट्रॉय. फलंदाज बाद होईल. चौथ्या चेंडूवर अगदी आपण पाहू शकाल ऑन साइडला खेळण्याचा मानस. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले. डाऊन द लेग ही लेंथ पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू अगदी आपण पाहता यष्ट्यांना अगदी जाऊन लागलाय. नफीस याने अगदी मागील चेंडूचं प्रत्युत्तर दिलं की माझ्याकडे सुद्धा ती ताकद आहे आणि योग्य त्या पद्धतीची खोलवर लेंथ प्रत्युत्तर नव्हता. बॅकफुटला खोलामध्ये टाकलेला बुंद्यातमध्ये चेंडू. 11 या अंकांवर हा तिसरा धक्का अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा अंतिम चेंडू या 10 चेंडूंच्या फायनल मॅच मध्ये अगदी आपण आहोत. आता हा शेवटचा अंतिम चेंडू तो अगदी असेल शिल्लक. या शेवटच्या अंतिम चेंडूवर पाहूयात. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय निमेश. याला अगदी आपण पाहू शकाल. वेळ नाहीये. जो काही वेळ आहे ना तो आता तुम्हाला इथून मैदानाच्या दिशेने खर्च करायचा आहे. शेवटचा अंतिम चेंडू खूप निर्णायक असणार आहे. नफीस गोलंदाजी मार्गवर इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ऑन साइडला टाप केलं जाते. या चेंडूला 1 धाव अगदी कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होत आहे. जोपर्यंत चेंडूची उचलून फेक येईल देवा सिंग त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेकरिता परतत असताना फलंदाजाला इथे बाद व्हावं लागते. पहिल्या इनिंगचा खेळ तो झालाय समाप्त. 13 या अंकांवर धावफलक आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष असेल, येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 10 चेंडूंमध्ये 14 धावा त्या अगदी तुम्हाला परिपूर्ण कराव्या लागतील. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आमचे आयोजक आहेत त्यांचं सर्वात आधी आपण करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद विश्वनाथ जाधव असतील, रुपेजी जाधव असतील, जय विश्वकर्मा असतील, नीरजजी जयस्वाल असतील, विकीजी गांगडे असतील, सनीजी चव्हाण, आशिषजी गांगडे, विजयजी जाधव. आणि या स्पर्धेकरिता स्पेशली थँक्स नुकताच ज्यांनी मात्र व्हिजिट केलं आदरणीय सन्माननीय श्री पंकजदादा पाटील. तदनंतर बॅकबॉन या स्पर्धेकरिता नेहमीच ते राहिलेत आदरणीय श्री राहुल आत्मारामजी घरत, श्री धर्मेशजी यादव, संजयजी म्हात्रे. या सर्वांचं अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आज कैलाजी टोपले यांचं सुद्धा कौतुक, कारण की या स्पर्धेकरिता त्यांनी सुद्धा महत्त्वाचं योगदान दिलं. विशेष करून ही स्पर्धा सक्सेसफुल करण्याकरिता प्रत्येकाचं एक महत्त्वाचं योगदान असतं. म्हणून सातत्याने आम्ही नेहमीच म्हणत असतो की एकाने दिलेली हाक, दुसऱ्याने दिलेली साथ आणि सर्वांनी मिळून दिलेला प्रतिसाद अर्थातच एक सुंदर आयोजन. आणि तेच बहुजन विकास आघाडी चषकाच्या माध्यमातून विरा 11 धानीव आयोजित अगदी आपल्याला पाहायला मिळालं. धावेंच्या बाबतीमध्ये ती परिपूर्ण एक संघर्ष आहे. तो संघर्ष इथून समाप्त करायचा असेल तर योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला हाताळणं हे फार निर्णायक असणार आहे. म्हणून इथून जरी सुद्धा अगदी 14 धावा असल्या ना तरी सुद्धा इथून वसई बेनापट्टी संघाकडे मात्र ते कौशल्य आणि ते कौशल्य पूर्ण खेळामध्ये आतापर्यंत त्यांची ही जी मानसिकता राहिली ना ती योग्य राहिले. चला मॅच ऑन होते. प्रेक्षकांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर न जा. सभी को ही विनंती, मैदान से बाहर से जाना है सभी को. दहा चेंडू असतील आणि 10 चेंडूंमध्ये विजयी होण्याकरिता 14 धावेंचं लक्ष ते अगदी असणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज मिस्टर काजू याला अगदी आपण पाहताय. नॉन स्ट्राईक एंडला देवा सिंग यांना अगदी आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्कवर अगदी बेनापट्टी एक्सप्रेस अनिकेत याला अगदी आपण पाहू शकाल. पहिलं षटक हाताळण्याकरिता अनिकेत इथून सुसज्जित होईल. विथ द बॉलने राईट आर्म ओव्हर द विकेटने त्याची ही सुरुवात. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक अगदी आपण पाहू शकाल. त्या दिशेने फील्ड होईल. चेंडूला उचलून अगदी फील्ड केलं जाते. एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर येईल. एकेरीच्या मदतीने अगदी श्री गणेश केला जातोय. देवा सिंग याला अगदी आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला बॅटर आहे. प्रत्येक धाव इथून निर्णायक आहे. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडू गणिक विजयी होण्याकरिता 13 धावेंची गरज ती अजून सुद्धा असणार आहे. विथ द बॉलने अनिकेतने आतापर्यंत इम्प्रेस केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार गेला. चेंडू 6 धावेंकरिता. अफलातून टायमिंग. ही ताकद आहे देवा सिंग याची. क्या बात आहे यार. चेंडूला लावले पंख आणि सरळ चेंडू फेकून दिला. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा झन्नाटेदार षटकार 6 आणि या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 7 या अंकांवर. चेंडू पडला स्लॉट मध्ये आणि त्याला थारा नाहीये. यावेळेस कमबॅक गतीमध्ये परिवर्तन, हलकसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडूला थोडंसं वळवलं. 7 या अंकांवर हे धावफलक आहे. 14 धाबींचा पाठलाग अगदी करायचा आहे. म्हणजेच अजून सुद्धा इथून येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 7 चेंडूंमध्ये 7 धाबींची गरज आहे. ही साथ द्यावी लागेल संघाला, ही साथ द्यावी लागेल.
काही अशक्य नाही. या मॅच मध्ये काही गोष्टी मात्र अतिरिक्त घडू शकतात. खोलवर लेन बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग. 6 रन. क्या बात आहे यार. देवा सिंग देवासारखा धावून या मॅच मध्ये. ज्या खेळाडूचा उद्गार मी सुरुवातीपासून केला होता, काय बॉटम हँड आहे पहा. या पद्धतीच्या चेंडूवर मात्र हा स्ट्रोक खेळणं म्हणजेच कॅलिबर. नो डाऊट. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. सुपर. गेला चेंडू 6 धावेंकरिता. फ्लॅट अँड फ्युरियस. 1 धावेंची गरज आहे आणि ती 1 धाव म्हणजेच अगदी बहुजन विकास आघाडी चषक चा अगदी चॅम्पियन संघ संतोष भवन. क्या बात आहे यार. जबरदस्त पद्धतीची अगदी आपण पाहू शकत मानसिकता. म्हणून या संघाने ते पुन्हा एकदा दाखवून दिलं. एक चांगल्या गेम प्लॅनने तुम्ही उतराल, एक चांगल्या मानसिकतेने तुम्ही उतराल तर कुठलाही विजय तुम्ही घेऊ शकता. त्याकरिता तुमची सांघिक कामगिरी ही फार महत्वाची असते. म्हणून नेहमीच मी म्हणतो की कभी भी परिंदे एक दूसरे के पंख नहीं कुतरते, वो साथ में उडान भरते. आणि या मॅच मध्ये ते सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. या स्पर्धेकरिता लाभलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक आणि या स्पर्धेकरिता लाभलेले आम्ही तमाम स्पॉन्सर्ड, त्या सर्वांचा आम्ही अगदी कृतज्ञ आहोत. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता तुमचा सर्वांचाच मोलाचं योगदान. थोड्याच वेळामध्ये बक्षीस समारंभाला सुरुवात होईल. अगदी ही संपूर्ण स्पर्धा योग्य त्या पद्धतीने पार पडली. पहिलं पारितोषिक या स्पर्धेचं संतोष भवन, दुसरं पारितोषिक या स्पर्धेचं वसई बेनापट्टी, तिसरं अगदी माज 11 वालीवाडी, चौथ्या क्रमांकावर अगदी हा संघ एकविरा नायगाव हा पाहायला मिळाला. अगदी थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात होईल आणि तो बक्षीस समारंभ अगदी सावली क्रिएशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला थेट लाईव्ह तो सुद्धा बघायला मिळणार आहे. स्टे ट्यून.